जालना शहरात गजानन महाराज पालखी आगमन होणार या निमित्ताने जुना जालना परिसरातील घोगरे स्टेडियम येथे येत असून त्या ठिकाणी स्टेडियमची जालना महानगरपालिकातर्फे स्वच्छता कर्मचारीकडून घोगरे स्टेडियम येथील रस्ते व घाण कचऱ्यांची साफसफाई, परिसरातील लाईटची दुरुस्ती व स्टेडियममध्ये मुरुम टाकण्याचे काम महावीर ढक्का मित्र मंडळतर्फे स्वखर्चाने करण्यात येत आहे। त्याचे पाहणी प्रभाग 9 क्रमांकाचे नगरसेवक महावीर ढक्का यांनी आपल्या कार्यकर्त्यासह स्थळ पाहणी केली। पालखी जालना शहरात येते घोगरे स्टेडियम येथे प्रभाग 9 मध्ये कशापर्यंत तयारी करण्यात आलेली आहे? नमस्कार, मी महावीर रामकुमार ढक्का, प्रभाग क्रमांक 9चा नगरसेवक आहे। आमचे भाग्य आहे जी गजानन महाराजाची पालखी घोगरे स्टेडियममध्ये दरवर्षीप्रमाणे येते। यावर्षी मी स्वतः मुरुम टाका लागलो। इथं महापालिकेतून स्वच्छता आमचे मंगेश आणि पाटोळे एसआय हे येतं युद्ध पातळीवर काम करत आहे। अग्निशमकवाले पानपट्टी हे तरी येणार आहे। लाईट बी आपण महापालिकेतून स्वतः उभं राहून करून घेतलेले। सर्व जालना शहरवासियांना आव्हान करतो, उद्या गजानन महाराजाची पालखी येणार आहे। सगळ्यांनी तिथे येऊन दर्शन करून एक सहकार्य करावं और लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या प्रभाग 9ला गजानन महाराजाची पालखी येत आहे। एक आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे। आम्ही जे सेवा करणार आहे, उद्या आम्ही येणाऱ्या पालखीवाल्याला भक्ताला फराळाचं वाटप सुद्धा आमच्यातर्फे आमच्या मित्रमंडळातर्फे करणार आहे। या ठिकाणी टॉयलेट असेल किंवा कशापर्यंत तयारी करण्यात आलेली भाविकांसाठी? महापालिकाचे टॉयलेटचे दोन्ही व्हॅन इथं लावण्यात येणार आहे। लाईटची व्यवस्था आहे। अग्निशमकची बी गाडी इथं स्वच्छता पाणी मारून चांगलं करून घेणार आहे।